जालन्यामधील 12 लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ न घेण्याचं ठरवलंय। पाहुयात त्या संदर्भातील हा रिपोर्ट। उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या लाडक्या बहिणी या योजनेस अपात्र ठरणार आहेत। तर जालन्यातील काही लाडक्या बहिणींनी स्वतःहून या योजनेचा त्याग करण्याचं ठरवल्याचं समोर आलंय। जर कोणाकडनं चुकून फॉर्म भरला गेला असेल किंवा आतापर्यंत त्यांनी लाभ घेतला असेल, त्यांनी स्वतःहून कार्यालयात येऊन अर्ज करावा की आम्ही पात्र नसून आम्हाला हा लाभ नकोय, तो शासनाला लाभ परत करावा। संशय म्हणून नाही, पण स्वतःहून आता ते म्हणतात की आमच्याकडनं चुकून हे झालेलं आहे त्याच्या, आणि शासनाकडनं अशा काही क्लिअर गाईडलाईन्स नाही की तुम्ही त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करा। त्याच्यामुळे आज रोजी मला असं म्हणता येणार नाही की कोणी चुकून फॉर्म भरला। ज्यांच्याकडनं चुका झालेल्या ते लोक येऊ लागलेत समोर की आमच्याकडनं चुकून फॉर्म भरला गेलाय आणि आम्हाला हा योजनेचा लाभ नको। जालना जिल्ह्यातील 12 महिलांनी या योजनेच्या लाभास नकार दिलाय। तसे अर्ज महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेत। त्यामुळे अपात्र असलेल्या महिलांनी स्वतःहून योजनेचा त्याग करावा असं आवाहन महिला व बाल कल्याण विभागाकडून करण्यात येत आहे। राज्यात ठिकठिकाणी काही महिला स्वतःहून या लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असं नकार देत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर जालन्यात 12 महिलांना देखील हा लाभ आम्हाला नको असा नकार जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्याकडे दिला आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।